असं आहे की हे सरकार जे सत्तेवर आलेलं आहे ते विश्वासघातानं आलेलं सरकार आहे आणि विश्वासघात करून या सरकारने जनतेची मिळवलेली मतं आहेत. ह्या लाडक्या बहिणी योजनेची पूर्वीपासूनचीच ही लबाडी आहे. ही लबाडी आहे. त्यांनी त्यावेळेला अशा पद्धतीचा आभास निर्माण केला की आम्ही सरसकट प्रत्येक लाडक्या बहिणीला किंवा प्रत्येक बहिणीला एका घरामध्ये 2 या पद्धतीनं सरसकट आम्ही 1500 रुपये देणार आणि 3 महिन्याचे पैसे एकदम आम्ही भरणार, असे सरसकट पैसे भरण्यात आले. परंतु त्याच वेळेला यांनी लबाडी करून अशी ठेवली होती की वेगवेगळ्या योजनेमधून ज्यांना ज्यांना पैसे मिळतात ते पैसे कमी जास्त असतील, ज्याचा शेतकरी सन्मान योजनेचा तुम्ही उल्लेख केलात, कमी जास्त असतील ते दुसऱ्या कुठल्या योजनेतून पैसे जे मिळत असतील ते वजा करता उर्वरित पैसे म्हणजे ते दुसऱ्या योजनेचे पैसे धरून 1500 रुपयाची बेरीज करायची फक्त, अशी त्यांनी चलाकी त्याच वेळेला केली होती. त्यावेळेला मी घसा फोडून सांगत होतो की सरसकट हे 1500 रुपये कोणालाही मिळणार नाही. संजय गांधी निराधार योजना आहे, वृद्धपकाळ योजना आहे, श्रावणबाळ योजना आहे आणि त्याचबरोबर अनेक गावातून महिला पोलीस पाटील आहेत, अनेक गावातून महिला ह्या अंगणवाडी सेविका आहेत, अंगणवाडी मदतनीस आहेत, आशा वर्कर आहेत. त्यांना जे आता मानधन मिळतंय ते वजा करून 1500 रुपयाची बेरीज करणार, हे मी त्यावेळेला सातत्याने सांगत होतो. त्याचबरोबर वार्षिक उत्पन्नाची मर्यादा सुद्धा त्यांनी त्यावेळेला जाहीर केली होती, परंतु ती म्हणजे त्यामध्ये अट टाकली होती, परंतु कुठेही जाहीर केली नाही. असा प्रमाणामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये असा आभास निर्माण केला की आम्ही सरसकट या ठिकाणी प्रत्येक महिलेला 1500 रुपये आम्ही देणार आहोत आणि म्हणून त्यावेळेला लोकांना फसवून या सरकारनं त्या लोकांची मतं घेतली, महिलांची मतं घेतली, तशीच तरुणांची कशी घेतली ते वेगळा जर प्रश्न असेल तर मी सांगेनच तुम्हाला. परंतु या महिलांची मतं घेतली आणि ही मतं घेतल्यानंतर आज या लोकांनी मी सांगितलं की विश्वासघातानं त्या ठिकाणी महाविकास आघाडीचं सरकार पाडलं आणि आता सुद्धा हे विश्वासघातानंच हे सरकार या ठिकाणी निर्माण झालेलं आहे. त्यामुळं हे जनतेशी विश्वासघातच करणार, त्याचंच हे जिवंत उदाहरण आहे. ते म्हणजे लाडक्या बहिणी योजनेसंदर्भात रोज नवनवीन निकष जे सांगितले जातात हे याचं द्योतक आहे. दुसरी गोष्ट, आम्ही 2100 रुपये करू, 1500 रुपयाच्या ऐवजी 2100 रुपये आम्ही करू, असं भाषणामध्ये प्रत्येकानं सांगितलं आणि आता काही लोक आम्ही हे बोललोच नाही म्हणून सांगतायत आणि म्हणून हा विश्वासघाताचाच प्रकार आहे. विश्वासघातानं सत्तेवर आलेलं सरकार ज्या लोकांच्या मतांवर आलं त्यांच्याशी विश्वासघात करणार हे स्पष्ट होतं आणि तेच आता घडतंय. उद्धव ठाकरेंना भाजपसोबत युती करायची आहे आणि म्हणूनच महायुतीमध्ये जी नाराजी नाट्य आहे अशा बातम्या पेरल्या जात आहेत, असं संजय शिरसाट म्हणतात. या महाराष्ट्रामध्ये रोज चाललंय तरी काय की रोज एक नवीन काहीतरी खोटी बातमी पसरवायची, एक रोज नवीन नॅरेटिव्ह पसरवायचं काम हे सातत्यानं सत्ताधारी पक्षाकडूनच केलं जाते, सत्ताधारी पक्षाकडून केलं जाते आणि म्हणून या सगळ्या गोष्टीचा आता महाराष्ट्राच्या जनतेला उबग आलाय आणि म्हणून अशा पद्धतीचे जे वाचाळवीर आहेत त्यांना महाराष्ट्रातल्या जनतेनेच आता उत्तर देण्याची वेळ आलेली आहे. तर बीड प्रकरणानंतर आता सिंधुदुर्गामध्ये एक हत्याकांडाचं प्रकरण समोर येत आहे, कसं बघता या सगळ्या? हे असं आहे की आजच आमचे एक सहकारी वैभव नाईक, माजी आमदार आमचे सहकारी, यांनी एका नवीन विषयाला वाचा फोडलेली आहे आणि जो सिंधुदुर्गामध्ये नुकताच एका व्यक्तीचा खून झाला, या खुनाच्या पाठीमागचा आका कोण असा त्यांनी प्रश्न विचारलाय. मला असं वाटतं की या सगळ्याच्या खोलामध्ये जाण्याची गरज आहे आणि अशा पद्धतीनं जर कोणीतरी सत्तेच्या नेत्याच्या जवळच्या माणसांकडून जर अशा पद्धतीनं कोणाचे खून पाडले जात असतील तर याला कुठेतरी पायबंद घालण्याची गरज आहे. आपण बघतोय की राज्यामध्ये विशेष करून एकनाथ शिंदे यांचे जे 3 प्रोजेक्ट आहेत त्यांना आपण स्थगिती दिली होती महायुतीकडून आणि असं असताना त्याच्यावरती निधी वाटपावरून जो घोळ चाललाय किंवा त्याच्यावर नाराजी नाट्य चाललंय, काय वाटतं तुम्हाला? असं आहे की ज्या वेळेला उद्धव साहेबांचं सरकार होतं त्यावेळेला जगामध्ये, देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये
कोरोनाचं संकट होतं आणि म्हणून काही प्रोजेक्ट थांबवावे लागले होते. पण त्यावेळेला याच मंडळींनी सातत्यानं टिंगलटवाळी करणं आणि लोकांच्या मध्ये भ्रम निर्माण करणं, म्हणून स्थगिती सरकार स्थगिती सरकार स्थगिती सरकार अशा पद्धतीची त्यावेळेला एक भ्रम निर्माण करून टिंगलटवाळी करण्याचा प्रयत्न केला. कोरोनाचं संकट असताना आणि आत्ता जर बघितलं गेल्या 5 महिन्यामध्ये रोज एक पूर्वीच्या सरकारमध्ये घेतलेल्या निर्णयाला स्थगिती दिलेली जाते. आता कोरोनाचं संकट नाहीये आणि म्हणून जे कोणी म्हणत होते की स्थगिती सरकार खऱ्या अर्थानं ते स्थगिती सरकार हे आता महाराष्ट्राला अनुभवायला मिळते. राज्याला विरोधी पक्ष तिथं अजूनही मिळालेला नाही. तुम्ही वारंवार यासाठी सभागृहात देखील विनंती केली होती. काय नेमकं राजकारण चालू आहे? असं आहे की नुकत्याच संपलेल्या अधिवेशनामध्ये शेवटच्या 2 दिवसामध्ये विधानसभेचे विरोधी पक्ष नेतेपद हे जाहीर होईल अशी सर्वच महाराष्ट्राला अपेक्षा होती. त्याच पद्धतीनं मला देखील होती. एका गोष्टीचा मला आनंद आहे की आजपर्यंत सांगितलं जात होतं की निवडून आलेल्या सदस्यांच्या 1.0 सदस्य असल्याशिवाय विरोधी पक्ष नेता निवडता येत नाही. हे अशा पद्धतीचं जे सांगितलं जात होतं ते आपण कायद्यानं नियमानं हे सिद्ध करून दाखवलं की देशाच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या ठिकाणी जी घटना लिहिली किंवा जी घटना देशाला दिली त्याच्यासह कुठेही निवडून आलेल्या सदस्यांची 1.0 सदस्य संख्या असली पाहिजे अशी कुठेही मागणी नाही, कुठेही कायद्यामध्ये तरतूद नाही, कुठेही नियमामध्ये नाही. हे आपण सिद्ध करून दाखवलं आणि म्हणून जो कोणी मोठा पक्ष असेल त्याचा विरोधी पक्ष नेता म्हणून विधानसभा अध्यक्षांनी घोषणा केली पाहिजे. ही कायद्यामधली तरतूद आज संपूर्ण या निमित्तानं देशाच्या समोर आपण आणली, संपूर्ण देशाच्या समोर आपण आणली. ठीक आहे, त्यांनी ते नेमणं न नेमणं शेवटी त्यांना सुद्धा घटनेचा, लोकशाहीचा आणि जनमताचा आणि आदर जर करायचा असेल तर ते नेमणं करतील. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.